नमस्कार, स्वादिफाय किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मुलांना आपण हवं तसं हवं तेव्हा गरम अन्न तर करून देतोच, पण कधीतरी आपल्यालाही असं वाटतं की डब्यामध्ये थोडासा साठवणीचा पदार्थ काहीतरी करून ठेवायला हवा। तर त्यासाठी मी इथे आणलेले आहे आठवडी बाजारातून कच्ची केळी। कच्ची केळी म्हणजे एकदम कच्ची केळी, जी पिकणार नाही अशी कडक केळी। ती व्यवस्थित काढून स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे। कोरडी केल्यानंतर आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे। हे केळीचे चिप्स बनवणार आहे आणि ते मी इथे बनवणार आहे 3 फ्लेवरमध्ये। ते फ्लेवरही घरीच तयार करणार आहे आणि ते खूप झटपट तयार होतात। तर ते कसे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशा प्रकारे सर्व केळीचे आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि केळीची साल काढल्यानंतर आपले हात थोडेसे काळे होतात, ते एकदम नॉर्मल आहे, ते नंतर निघून जातात। तर हे केळीचे साल काढल्यानंतर आपल्याला कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। एकदम कडक तेल तापल्यानंतरच याच्यामध्ये अशा प्रकारे आपले चिप्सचं जे मशीन असतं त्याने आपल्याला चिप्स टाकून घ्यायचे डायरेक्ट तेलामध्ये। बरं, हे चिप्स टाकल्यानंतर लगेचच आपल्याला झाऱ्या, चम्मच, पळी काही टाकायचं नाही आहे तेलामध्ये, कारण केळी ही चिकट असते। जेव्हा आपण लगेच त्यात झाऱ्या टाकतो तेव्हा ती केळी एकमेकाला चिटकून बसते, त्यामुळे ती व्यवस्थित तळत नाही आणि आपले चिप्स पण कडक होत नाहीत। अशा प्रकारे हे कडक झालेलं आहे ते आपण काढून घेऊयात आणि अशा प्रकारे सर्व केळींचे चिप्स मी करून घेणार आहे। बरं, याच्यामध्ये मी कुठलंही मिठाचं पाणी किंवा हळदीचं पाणी वापरत नाही, त्यामुळे तेल खूप उडतं आणि त्याचबरोबर आपल्याला फ्लेवरचे चिप्स बनवायचे आहेत, त्याच्यामुळे त्याची काही गरजही नाही। अशा प्रकारे मी सगळे केळीचे चिप्स काढून घेतलेले आहेत। ही खूप झटपट होणारी रेसिपी आहे। हे चिप्स खूप लवकर होतात। बाजारात आजकाल खूप महागाई झालेली आहे आणि कुठल्या तेलात तळलेले असतात ते आपल्याला माहितीही नसतं। बघा किती मस्त झालेले आहेत। आता आपण हे जे फ्लेवर बनवूयात, चला आपण बनवूया त्याचे फ्लेवर कुठले बनवले ते आपण बघूयात। तर इथे मी थोडेसे आपले साधे चिप्स घेतलेले आहेत वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे मीठ। हे झाले उपवासासाठी आणि ज्यांना सॉल्टी चिप्स आवडतात त्याच्यासाठी। हे चिप्स मग एका डब्यात भरून ठेवायचे आहेत। एकदम झटपट होतं आणि छानही लागतात। मग आता आपण बनवणार आहोत दुसरा फ्लेवर। तर याच्यासाठी मी थोडेसे चिप्स असेच बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यात थोडंसं मीठ आणि घरी बनवलेली पुदिना पावडर टाकलेली आहे। पुदिना पावडरची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे, ती आपण बघू शकता। तर अशा प्रकारे पावडर टाकून हे चिप्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। हे सुद्धा चटपटीत इतके छान लागतात। मग आता हे तयार झालेले पुदिना फ्लेवरचे चिप्स हेही आपण एका बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत। तर अशा प्रकारे हा दुसरा फ्लेवर आपला तयार झालेला आहे। आता बनवणार आहोत आपण आपला तिसरा फ्लेवर। तर हा सुद्धा इतका चटपटीत, टँगी, इतका मस्त लागतो, मुलांचा फेवरेट आहे। इथं चिप्स घेतलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट टोमॅटो पावडर। बरं, ही टोमॅटो पावडर मी घरी बनवलेली नाही आणि एकदम झटपट आपल्याला कुठेही भेटू शकते। कशी ते सांगू का? तर ऐका मग। आपल्या इथं टोमॅटो सूप असतं की नाही, टोमॅटो सूपचे आपल्याला पाकेट भेटतात बाजारात, ते आणायचे आहेत, चाळायचे आहेत आणि खालची पावडर जी निघते ना ती आपल्याला टोमॅटो फ्लेवरसाठी वापरायची। तुम्ही नक्की करून बघा। बघा इतकं टँगीन, इतकं मस्त लागतं ना, ते आपल्या बाहेरच्या चिप्सच्या फ्लेवरपेक्षा इतके भारी लागतात आणि मुलांना एवढे आवडतात आणि आपण पण आवडीनं खाऊ शकतो। तर अशा प्रकारे झटपट हे तिन्ही फ्लेवर तयार झालेले आहेत आणि बघा किती कडक झालेले आहेत। बाजारात इतके महाग झालेत ना आणि मुलांना पण द्यायला नको वाटतं। तर हे फ्लेवर नक्की करून बघा। तुमचे कसे झाले ते मला नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा।